स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का असा प्रश्न खरं तर सध्या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक विचारतोय। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मागच्या महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने आजची तारीख दिली होती आणि आज निर्णय झाला तर पुढच्या काही महिन्यात निवडणुका लागतीलही। मात्र निर्णय लांबला तर या निवडणुकाही पुन्हा लांबण्याची शक्यता आहे। राहुल वाघ यांनी 3 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने या निवडणुकांना स्थगिती दिली होती। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे ओबीसी आरक्षणाचे हे प्रकरण सुनावणीसाठी येईल। तर या याचिकेवरच्या जैसे थे स्थितीला विराम दिला तरच उन्हाळ्याआधी निवडणुका होऊ शकतात। सलग 1.5 तास सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे असं मत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी मांडलंय। सुनावणी लांबल्यास पावसाळ्यानंतरच निवडणुका लागतील असंही ते म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती अवलंबून आहेत आणि आज या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट शिंदे सर आहेत। किती महत्त्वाचा दिवस आहे आजचा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी? म्हणजे बघा, आजचा दिवस कृष्णाजी हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहीत असेल गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। जवळजवळ सर्वच ठिकाणी महापालिका, नगरपालिका, पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती। तर ही जैसे ते स्थिती सुप्रीम कोर्टाने ही जी 2022 मध्ये ठेवली होती ती काही तांत्रिक कारणांमुळे होती। त्यावेळेस सरकारमध्ये बदल झाला आणि नंतर काही कारणास्तव हे मॅटर लांबत गेलं आणि परत ह्याच्यात तारखा पडल्या। आता मागच्या वेळेस कोर्टाने सांगितलं होतं की दोन्ही बाजू जर तयार असतील तर आम्ही ही जैसे ते स्थिती उठवू, पण त्याच्यासाठी 1 ते 1.5 तास सुनावणी ही दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मागितली होती। आज हे मॅटर 29 नंबरला लिस्ट झालेलं आहे। ते मॅटर पोहोचेल का नाही ते बघावं लागेल आणि जर पोहोचलं तर कोर्ट त्याच्यावर काय स्टँड घेतं आणि जर ह्याच्यात परत अजून एक तारीख पडली तर मग ह्या निवडणुका, कारण जर कोर्टाने जैसे ते स्थिती उठवली तरी पण ह्याला 2 ते 3 महिने निवडणुकांना लागतील, वॉर्ड रचना, प्रभाग रचना, वेगवेगळ्या गोष्टी करायला, आणि मग जूनच्या आत ह्या निवडणुका मग अवघड होतील आणि त्याच्यानंतर पावसाळा येतो। आपल्याला माहीत असतं की पावसाळ्यात निवडणुका घेणं अवघड असतं, तर मग हे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकतं। तर आज ह्याच्यावर सुनावणी होणं गरजेचं आहे। आपल्याला मॅटर कधी पोहोचेल ते अंदाजे लंच नंतरच येईल। 4 वाजता कोर्ट उठतं आणि जरी हे मॅटर काही कारणास्तव पोचलं नाही तर दोन्ही बाजूच्या वकिलांनी जर विनंती केली आणि हे लवकर परत लावून घेतलं 1 आठवड्याच्या आत ह्याची तारीख, तरच काही शक्यता आहे। पण फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या आतच जर सुप्रीम कोर्टाने ही जैसे ते स्थिती उठवली तरच उन्हाळ्याच्या आत ह्या निवडणुका होतील, नाही तर ह्या दिवाळीपर्यंत परत रखडतील। बरं, आपण पाहिलं तर सरकारच्या वतीने 1 तास मागितलाय, तर याचिकाकर्त्यांच्या वतीने अर्धा तास मागितलाय। दुपारून जर हे मॅटर जर कोर्टासमोर आलं तर ह्याची सुनावणी शक्य असं तुम्हाला वाटतं का? शक्यता जशी कमी आहे, कारण 1.5 तास सुनावणी होणं ते पण मंगळवारी आणि 29 नंबरचं मॅटर, तर हे मॅटर लंच नंतर पोहोचेल, भोजन अवकाशानंतर 2 नंतर 4 वाजता कोर्ट उठतं, तर त्यावेळेस बघावं लागेल जर मॅटर पोहोचलं तर किती वेळ हे मॅटर चालतं आणि जर काही कारणास्तव नाही पोहोचलं तर दोन्ही बाजू जर तयारच आहेत ना, सगळ्यांना निवडणुका ह्या पाहिजे आहेत, तर हे मॅटर लवकरात लवकर कसं लावून घेता येईल आणि एक स्पेसिफिक टाईम म्हणजे एक वेळ घ्यावा लागेल की काही 1 आठवड्यानी 2 वाजता हे मॅटर फिक्स्ड हिअरिंगसाठी ठेवा, तरच ह्याच्यात काही पुढे होऊ शकतं, नाही तर असंच परत तारखा पडत राहत। अशा प्रकारची विनंती सरकारला कोर्टासमोर करावं लागेल? मागच्या वेळेस पण दोन्ही बाजूंनी ही विनंती केली होती की मॅटर हाय ऑन बोर्ड ठेवा, म्हणजे पहिल्या 2 किंवा 5 मॅटर म्हणजे त्याच्यावर सुनावणी होईल। काही कारणास्तव ती मान्य झाली नाहीये, कारण हे मॅटर आता 29 अनुक्रमांकावर आहे। तर उद्या परत जर हे पोहोचलं नाही तर दोन्ही बाजूंना एकत्र ही विनंती करावी लागेल आणि स्पेसिफिक डेट घ्यावी लागेल। आता मागच्या वेळेस पण सरकारकडून म्हणणं होतं की त्यांना 1 तास लागेल आणि त्याच्यानंतर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी पण एक स्टेटमेंट दिली होती की आम्ही प्रयत्न करतोय की मॅटर लवकर लागावं। तर आता हे मॅटर आज लिस्ट झालेलं आहे। आता त्याच्यावर आपल्याला बघावं लागेल की कोर्ट काय स्टँड घेतं आणि जेवढे वर्ष रखडलेल्या निवडणुका आता या सगळ्यांनाच हवेशा झालेल्या आहेत, तर ते लवकरात लवकर व्हावं अशी सरकारची पण इच्छा दिसती, याचिकाकर्त्यांची, आणि जनतेला पण हे पाहिजे। आता कोर्ट मागच्या वेळेस पण जी जैसे ते स्थिती होती ती काही तांत्रिक कारणांमुळे होती, पण त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष हे रखडलेलं आहे इलेक्शन आणि काही ठिकाणी तर 5 वर्ष इलेक्शन झालेले नाहीत। सगळीकडे प्रशासक आहेत 80% ठिकाणी, तर हे लवकरात लवकर व्हावं
आणि हे मॅटर उद्या आज पोचावं ही सगळ्यांची इच्छा आहे. आता ते पोहोचेल का नाही, त्याच्यावर सुनावणी होईल का नाही, हे आपल्याला भोजन अवकाशानंतरच समजेल. असं आहे की या सगळ्या प्रकरणामुळे जर उद्या सुनावणी लांबली तर निवडणुका देखील लांबतील. हो, मग निवडणुका लांबणार. कारण जर उद्या सुनावणी लांबली, कारण सुनावणी झाल्यावर जैसे ते स्थिती जर उठली तर त्याच्यानंतर 1.5 ते 2 महिने कमीत कमी 60 ते 90 दिवस इलेक्शनसाठी प्रेपरेशनसाठी लागेल, वॉर्ड रचना, प्रभाग रचना वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर पावसाळा सुरू होतो. त्यामुळे आत्ता सुनावणी उद्या होणं गरजेचं आहे किंवा फार तर फार मार्चच्या पहिल्या आठवड्यात, तरच जूनच्या आत ह्या निवडणुका होऊ शकतील. जर हे बरंच लांबलं तर मग पावसाळ्यानंतर दिवाळीच्या आसपास सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ह्या निवडणुका परत लांबतील. तर आता आज आपल्याला बघावं लागेल की जर सुनावणी झाली आणि दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर युक्तिवाद आटोपला, आता दोन्ही बाजूंना जर इच्छा आहे की निवडणूक व्हावीच तर त्यांनी युक्तिवाद पण जर लवकर आटोपला, 1.5-2 तासाच्या ऐवजी काही 5-15 मिनिटात आटोपला, तर कोर्ट तयार होईल जैसे ते स्थिती उचलायला. कारण मागच्या वेळेस पण कोर्टाने विचारलं होतं ओबीसी संबंधीचं तुमचं क्लिअर झालेलं आहे का, तर आता आपण ट्रिपल टेस्ट पास झालेलो आहोत आणि कोर्टानेच त्यावेळेस तांत्रिक कारणांमुळे जैसे ते स्थिती ठेवली होती. आता ते राज्य सरकारवर आहे. याचिकाकर्त्यांना तर निवडणुका पाहिजेत, राज्य सरकार पण आता उत्सुक आहे विधानसभेनंतर. त्यामुळं निवडणुका व्हायला काय तसं काय कारण मला दिसत नाही की न व्हायलाच पाहिजे. आता ते प्रकरण पोचेल का नाही, तर दरवेळेस आपण सुप्रीम कोर्टाबद्दल बघतो की बऱ्याच वेळेस प्रकरणं खूप असल्यामुळं ते पोचेल का नाही ह्याची शक्यता आता आपल्याला बघावी लागेल, आज समजेलच. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट शिंदे सरांनी. त्यांनी सांगितलं की दुपारनंतर हे मॅटर लागण्याची शक्यता आहे आणि जर लवकर लागलं तरच आज या सगळ्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्ट काही निर्णय देण्याची शक्यता आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.